नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 5 26/3/2026 रोजी आजचा झालेला पेपर आपण बघणार आहोत. या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते. या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रतिभाताई पाटील. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे, गंगा डॉल्फिन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक 2 यूपी, उत्तर प्रदेश याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक ए, चंद्रपूर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, भारतीय चलन नोटा छापण्यासाठी प्रमुख संस्था कोणती आहे भारतातील? तर पर्याय क्रमांक ए, RBI, भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न क्रमांक 6, मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे, कठीण या शब्दाचा समानार्थी शब्द? पर्याय क्रमांक 2 अवघड हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, गरीब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक ए, श्रीमंत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, तो पुस्तक वाचत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे? पर्याय क्रमांक 2 पुस्तक हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, पळणे हा शब्द कोणत्या प्रकारात येत होतो? तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे, क्रियापद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, आमचा देश महान आहे या वाक्यातील आमचा हा कोणता शब्द प्रकार आहे? तर पर्याय ऑप्शन ए, सर्वनाम हा याचा योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर पर्याय क्रमांक ए, समर्थ रामदास, आध्यात्मिक गुरु होते. आणि शिक्षक जर म्हटलं तर दादोजी कोंडदेव हे याचं उत्तर आहे, पण याचं उत्तर जे आहे गुरु समर्थ रामदास आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, पुणे करार कोणत्या वर्षी झाला? तर 1932 रोजी झालेला होता. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1885. पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी काँग्रेसची स्थापना आहे. प्रश्न क्रमांक 14, 1857च्या उठावाला कोणत्या नावानेही ओळखले जाते? 1857चा उठाव तर आहेच, पण त्याला खालील पर्यायापैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक 2 पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15, पेशवा बाजीराव प्रथम कोणत्या शतकात होते? तर पर्याय क्रमांक सी, 18वे शतक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर उलर सरोवर आहे. पर्याय क्रमांक ए, जम्मू काश्मीरमध्ये हे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, मान्सून वारे मुख्यतः कोणत्या महासागरातून येतात? तर पर्याय क्रमांक सी, हिंदी महासागरातून येतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे निर्माण झालेले आहेत? पर्याय क्रमांक बी, उल्कापातमुळे निर्माण झालेले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता आहे? तर पर्याय क्रमांक ए, त्याला तपांबर म्हणतात, स्ट्रोपोस्फियर असं नाव दिलेलं आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे भारतातील? तर पर्याय क्रमांक 2 हिराकुंड हे धरण आहे. ओडिशा राज्यामध्ये महानदीवर बांधलेले हे धरण आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत शेड्यूल? तर पर्याय क्रमांक 2 12 अनुसूचीच्या मध्ये आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, 22, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, भारतात किती उच्च न्यायालय आहेत? तर पर्याय क्रमांक सी, 25 उच्च न्यायालय आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटना दुरुस्तीने लागू झाली? तर 73वी घटना दुरुस्ती. पर्याय सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1960 मध्ये झाली, 1 मे 1960. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, विद्युत प्रतिकार मोजण्याचे एकक कोणते आहे? विद्युत प्रतिकार. तर पर्याय क्रमांक सी, ओहम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, मानवाच्या मेंदूचा कोणता भाग विचार आणि स्मरणशक्ती नियंत्रित करतो? तर पर्याय ऑप्शन बी आहे, सेरेब्रुम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, प्रकाशाच्या परिवर्तनाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर पर्याय क्रमांक ए, न्यूटन हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, मानवी रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारे द्रव्य कोणते आहे? तर पर्याय बी, हिमोग्लोबिन हे याचं उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्यासाठी किती वेळ घेते? पृथ्वी स्वतःभोवती तर 24 तास याला लागतात. पर्याय क्रमांक बी, ऍक्च्युअली याला 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद लागतात.
अशा पद्धतीने आजच्या पेपरमधले प्रश्न होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असेल या प्रश्नाबद्दल किंवा ऑप्शनबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करू शकता. त्यासोबत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत जे काही पुढच्या प्रश्नपत्रिका असतील त्या लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.